नमस्कार, रामदेव स्ट्रॉंगिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदेरे तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आमच्या खवय्ये टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. वेल आता कसं होतं की नवीन वर्ष आलं की आपण रेझोल्यूशन्स करतो आणि 1 जानेवारीला ते विसरून जातो, पण आम्ही मात्र तसं करणार नाही आहोत. आम्ही एक रेझोल्यूशन केलं आहे, ते म्हणजे हा अख्खा जानेवारी महिना आत्तापर्यंत आपली ज्यांनी काळजी घेतली आहे त्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींना आम्ही डेडिकेट करणार आहोत आणि त्यांची पथ्य लक्षात घेऊन, त्यांच्या फूड हॅबिट्स लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी काही खुमासदार रेसिपीज या अख्ख्या जानेवारी महिन्यामध्ये आपण बघणार आहोत. वेल ही जी ब्युटिफुल प्रॉपर्टी आहे, जिथं सुंदर शुद्ध हवा आहे आणि ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स अवेलेबल आहेत, तर ती प्रॉपर्टी अवेलेबल करून देणारे, इकडची सगळी प्रॉपर्टी मॅनेज करणारे शेफ पराग जोगळेकर यांना आधी आपल्या कार्यक्रमात स्वागत करूयात त्यांचं आणि मग रेसिपीजकडे वळूयात. नमस्कार शेफ. नमस्कार पराग. पराग, तुझं आणि आम्ही सारे खवय्ये त्या टीमचं मल्हार माचीतर्फे मी स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. वेलकम वेलकम. शेफ, आता हा जो आम्ही महिना आहे अख्खा जानेवारी महिना, तर आम्ही वेगवेगळ्या थीम्स नेहमी घेत असतो. तर या महिन्यामध्ये आम्ही सिनियर सिटीजन रिलेटेड अशा काही रेसिपीज आम्ही बघणार आहोत. फार सुंदर. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की बीइंग अन एक्झिक्युटिव्ह शेफ, बीइंग सच अ सिनियर शेफ, तर तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेल्समध्ये, की सिनियर सिटीजन्स कमिंग टू यू अँड आस्किंग अबाउट देअर फूड हॅबिट्स, की आता बाबा मला हे खायचं आहे, ते खायचं आहे, हे आवडत नाही, ते आवडत नाही, असं काही झालं आहे का? असं बऱ्याच वेळेला होतं पराग. आणि फॉर द लास्ट 3-4 वर्ष डायबिटीस आणि सिनियर सिटीजन्सची काळजी सगळेच हॉटेल्सवाले घ्यायला सुरुवात केलेली आहेत. नॉर्मली मेन्यू प्लॅन करताना डायबेटिक पेशंट विचार करूनच मेन्यू प्लॅन केले जातात. डायबेटिक पेशंट्सना डेझर्ट्स खावीशी वाटतातच, त्यामुळे ते डेझर्ट्स नॉर्मल डेझर्ट्स विथ शुगर तर खाऊ शकत नाहीत. आणि आजकाल नवीन जे ट्रेंड आलेलं आहे त्याच्यामध्ये शुगरलेस आणि शुगर फ्री डेझर्ट्स हे एक बुफेचा एक रेग्युलर अविभाज्य घटक झालेला आहे. येस. आणि आता तेलाबद्दल, आता कसं आहे की कोलेस्ट्रॉल हा सुद्धा आजकाल प्रॉब्लेम असतो, तर तेलाबद्दल तुम्ही काय म्हणाल की कुठलं तेल चांगलं, कुठलं तेल वाईट? नॉर्मल याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल इज दी बेस्ट. म्हणजे आपण ऑलिव्ह ऑइलमध्ये फ्राईंग करू शकत नाही, पण आपल्याला जर का कुठले व्हेजिटेबल्स बनवायचे असतील आणि जर का सॉटे करायचे असतील किंवा फिश जर का आपल्याला शॅलो फ्राय करायचं असेल तर ऑलिव्ह ऑइल इज दी बेस्ट सोल्युशन फॉर कोलेस्ट्रॉल फ्री पीपल अँड एक्झॅक्टली फॉर दी सिनियर सिटीजन्स. म्हणजे पर्पज आपला सॉल्व्ह होणार आहे. एकदम. सिनियर सिटीजनला आवडतं ते असं चमचमीत फिश वगैरे सो आपल्याला करता येणार आहे एकदम. आणि ॲट द सेम टाइम त्यांची जी हेल्थ आहे ती सो आपण लक्षात घेणार आहोत. वेल, आता अशाच 2 रेसिपीज मी डिझाईन केलेल्या आहेत, तर त्या करण्यासाठी आपण किचनकडे वळूयात. वंडरफुल. पराग, कुठल्या रेसिपीज करतोयस तू? शेफ, फर्स्ट रेसिपी आपण करतोय टोफू. म्हणजे आता पनीर जे आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फॅट असते, तर त्यामुळे आपण टोफू स्टर फ्राय करतोय. आणि सेकंड रेसिपी आहे मस्त तवा सुरमई फ्राय. क्या बात आहे. म्हणजे तवा सुरमईला तुला ऑलिव्ह ऑइल वापरायला लागणार. इंडीड इंडीड. आणि ऑलिव्ह ऑइल वापरून तवा सुरमई केल्यानंतर डेफिनेटली सिनियर सिटीजन्स खुश होणार आहेत तुझ्या. ॲब्सोल्युटली. वेल, बाय द वे, मला तुम्हाला सगळ्या टीमतर्फे थँक्यू म्हणायचं आहे, कारण इट्स अ ब्युटिफुल प्रॉपर्टी अँड केवळ तुमच्यामुळे ती अवेलेबल झाली. प्लेजर इज माइन. सो कॅन आय जस्ट गो अँड मेक रेसिपी? शुअर. कसं आहे की सगळ्यांचे जिभेचे चोचले पुरवणं म्हणजे शेफच्या समोर एक मोठं आव्हान असतं. वेल, आता जसं आपण सिनियर सिटीजन्सच्या बद्दल आता बोलतोय, तर आता असं शेफ जोगळेकरांनी आपल्याला सांगितलं की आता बँकवेट मेन्यूजमध्ये मोस्ट ऑफ द 5 स्टार हॉटेल्समध्ये आता डायबेटिक मेन्यूज हा एक अविभाज्य घटक झालेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं आपण कोबी, गाजर आणि श्रावण घेवडा असा लांबसर कापून घेतला आहे, साधा कांदा, पातीचा कांदा थोडंसं गार्निशसाठी, स्टर फ्राय सॉस, ढोबळी मिरची हिरवी, आपलं सोयाचं पनीर म्हणजे ज्याला आपण टोफू म्हणतो, आपण इथं घेतलं आहे मॉल्ट व्हिनेगर, रेड चिली सॉस, प्युअर सेसमी ऑइल, थोडासा लसूण, थोडंसं आलं, ब्राऊन शुगर थोडंसं गोळीसाठी, मिरपूड आणि मीठ. वेल, सगळ्यात पहिल्यांदा आता काय करणार की हे जे बाकीची व्हेजिटेबल्स जी आहेत तर ती आपण आता अशाच लांबसर कापांमध्ये आपण कट करून घेऊ. कांदा, आणि जस्ट त्याला थिन स्लायसेसमध्ये आपण कट करून घेणार आहोत. आता स्टर फ्राय म्हटलं की त्याच्यामध्ये आपण भरपूर कुठल्याही प्रकारची व्हेजिटेबल्स वापरू शकतो, पण युजली स्टर फ्राय इज क्वाईट अन ओरिएंटल रेसिपी, तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपण ओरिएंटल रेसिपीजमध्ये जे काही व्हेजिटेबल्स वापरली जातात तर ती आपण वापरली त्याच्यामध्ये, एक्सेप्ट फॉर बॉकचॉय. आता बॉकचॉय नावाचा एक चायनीज कॅबेज मिळतो, तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता या रेसिपीमध्ये. आता ही जी ढोबळी मिरची आहे तर त्याच्यासह आपण लांब लांब काप करून घेऊ.
असे लांब लांब असे जुलियन, या कटिंगला म्हणतात जुलियन्स. थोडेसे जिंजरचे जुलियन्स म्हणजे आलं आणि थोडा फाईन चॉप केलेला लसूण. असं लसूण थोडासा फ्लॅटन करून घेतला की त्याला चॉप करायला इझी होतं. बारीक चॉप केलेलं लसूण आणि स्लाइस्ड जिंजर. दॅट्स इट. आता आपण हे जे सेसमी ऑइल आहे, ते सेसमी ऑइल घालून घेऊ आपण. मगाशी असं तुम्हाला शेफ पराग जोगळेकरांनी तुम्हाला सांगितलं की ऑइल्समध्ये ऑलिव्ह ऑइल सगळ्यात चांगलं. तसंच हे जे तिळाचं तेल जे आहे तर ते सुद्धा खूप चांगलं असतं हेल्थसाठी. कारण तिळाच्या तेलाचा पेरॉक्साईड व्हॅल्यू जी आहे तर ती त्याला जास्त हीट जोपर्यंत आपण करत नाही तर तोपर्यंत त्याची वाढत नाही. तर त्याच्यामध्ये आपण हे जे लसूण आणि आलं आहे तर ते घालूयात. बारीक स्लाइस केलेला कांदा. लवली. हे असं छान परतून घेऊयात. आणि इन द मीन टाईम आपण जे सोया पनीर घेतलंय, ज्याला आपण टोफू म्हणतो, तर त्याचे आपण डायसेस कापून घेऊ. आता सोया पनीर का? कारण पनीर म्हणलं की त्याच्यामध्ये भरपूर फॅट आली. ज्यांना आता कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी स्पेशली ही रेसिपी आपण करतोय. कारण त्यांना पनीर खरंच खावंसं वाटतं, पण युजली कसं होतं की पनीर खाता येत नाही कॅलरीजच्या प्रमाणामुळे. मी हे सगळे पनीरचे डायसेस करून घेतो. कांदा छान परतून घेतो, कारण कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल्स घालणार आहोत, ॲड करणार आहोत. हे कॅप्सिकम. आता स्टर फ्राय म्हणलं की व्हेजिटेबल्स जे आहेत तर ते पूर्ण कुक नसतात करून घ्यायचे. फक्त त्याच्यातला कांदा जो आहे तो आपण चांगला परतून घेतला आहे. आता त्या कांद्याच्या हीटनी बाकीचे व्हेजिटेबल्स जे आहेत तर ते चांगले 50% कुक होणार आहेत आणि आपल्याला त्यातला क्रंचीनेस जो आहे तो त्यात रिटेन करायचा आहे. त्यामुळे त्याला अजिबात जास्त कुक नाही करायचं. आणि यामध्ये आता श्रेडेड कोबी, गाजर आणि श्रावण घेवडा. आता या भाज्यांना आपण सीझन करू, त्यातून थोडंसं मीठ घालून. लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण जो स्टर फ्राय सॉस वापरणार होतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात मीठ असतं आणि चिली सॉस त्याच्यामध्ये मीठ असतं. त्यामुळे मीठ घालताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल, नाहीतर पदार्थ खारट होईल. थोडंसं मॉल्ट व्हिनेगर, थोडासा स्टर फ्राय सॉस. आता स्टर फ्राय हा जो प्रकार आहे इट इज जस्ट अ साईड डिश. तर त्यामुळे काय की तुम्ही याच्यामध्ये जास्त त्याला लिक्विडी नाही करायचं, त्याला थोडंसं असं ड्राय कन्सिस्टन्सी ठेवायची. तिखटपणासाठी याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा रेड चिली सॉस आणि थोड्याशा शार्पनेससाठी थोडीशी काळी मिरी, ब्राऊन शुगर, थोडीशी गोडी. दॅट्स इट. त्याच्यामध्ये आता हे सगळे चंक्स जे आहेत, डायसेस जे आहेत सोया पनीरचे तर ते आपण घालूयात आणि जस्ट ते आता याच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. याच्यामध्ये आधी आपण पातीचा कांदा घातला आहे, पण थोडासा कांदा आत्ताच घालूयात. लवली. जसं मी तुम्हाला सांगितलं की याला जास्त कुक करायचं नाही, कारण आपल्याला त्या फ्रेश व्हेजिटेबल्समधला जो क्रिस्पीनेस आहे, क्रंचीनेस आहे तर तो आपल्याला रिटेन करायचा आहे. सो आपण एवढंच कुक करणार आहोत. दॅट्स इट. वेल, टोफू स्टर फ्राय इज रेडी. याचा पटकन रिकॅप बघून घ्या, कारण आपल्याला सेकंड रेसिपी चालू करायची आहे. कम बॅक फास्ट. टोफू स्टर फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोबी, गाजर, कांदा पात, फरसबी, स्टर फ्राय सॉस, सोया पनीर, भोपळी मिरची, माल्ट व्हिनेगर, रेड चिली सॉस, तिळाचं तेल, लसूण, आलं, ब्राऊन शुगर, मीठ आणि मिरपूड. कृती: सोया पनीरचे तुकडे करून घ्यावेत, कांदा उभा चिरून घ्यावा, भोपळी मिरचीचे लांब उभे तुकडे करून घ्यावेत,
आलं लसूण बारीक चिरून घ्यावं. पॅन मध्ये तिळाचं तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये भोपळी मिरचीचे तुकडे, कोबी, गाजर आणि घेवडा या भाज्या परतून घ्याव्यात. त्यामध्ये मीठ, माल्ट व्हिनेगर, स्टर फ्राय सॉस, रेड चिली सॉस, मिरपूड आणि ब्राऊन शुगर घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये सोया पनीरचे तुकडे आणि पातीचा कांदा घालून परतून डिश सर्व्ह करावी.